स्टार्ट आवर फुल डे ब्लॉग. ओके गाईज, मी ऑफिसला गेलेली. सॅटरडे होता. तुम्ही बघू शकता. फर्स्ट टाईम मी पिंपरीला गेलेली आहे. अगोदर मेट्रो स्टेशन पण गेलेली आहे, पण फर्स्ट टाईम मी मेट्रोमध्ये बसणार आहे. तुम्ही बघू शकता. या गाईज, मी एवढी एक्सायटेड होते. म्हणजे मी एक पण असा मुवमेंट सोडला नाही. प्रत्येक एक गोष्ट मी रेकॉर्ड केली आहे. सो आम्ही तिकीट काढायला आलो. फर्स्ट टाईम मी ते बघितलं व्हॉट्सअपवरून OTP वगैरे येतो त्यावरून काढायचं. त्यानंतर समोर गेल्यानंतर तो व्हॉट्सअप QR कोड जो आहे तो स्कॅन करायचा आहे. तर माझ्यासारखे असे बरेच लोक असतील ज्यांना असं काहीतरी नवीन वाटतं किंवा माहिती नसतं. मी फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केला आणि मला एस्केलेटरवरून एवढी भीती वाटते. यार गाईज, एवढी भीती वाटते. मी सारखे समृद्धीचा हात करलं तरी माहिती आहे. ती मला हसत होती यार. म्हणजे एकदा त्याच्यावर जाऊन थांबलंच काय वाटत नाही, पण ते थांबताना आणि उतरताना मला एवढी भीती वाटते. बघू शकता प्रत्येक गोष्ट. आणि मी एवढी खुश होते म्हणजे आता हे आम्ही मेट्रो पकडणार आहे. मेट्रोला आलो आहे. मेट्रोचं वेट करायचं आहे. एकतर मला हे माझ्या मोबाईलमध्ये काय म्हणतात ड्युअल कॅमेरा आहे. ते मला त्या दिवशी म्हणजे आजच कळालं मला. तर मी ते सोडलंच नाही. मी ते त्यामध्येच रेकॉर्ड करत होते. म्हणजे माझा चेहरा पण दिसावा आणि समोर बॅक कॅमेरामधून जे काही बघायले ते पण दिसावं. इकडं लक्ष देऊ तर तिकडं लक्ष देऊ. माझं असलंच होतं. माझं तोंड तर व्यवस्थित दिसायलं ना. आणि केसाचा अवतार बिघडून गेलेला असतो. म्हणून मी असं लवकर घेतलेला असतो. फायनली मेट्रो आलेली आहे आपली. वेट करून बॅक साईडचे लोक माझ्याकडे बोलत म्हणत असेल काय बापरे नवलच आहे. हे पण एक जंगल असते. गाई मध्ये जाऊन चढायचं. ते लोकल बसवून कसं असतं त्याप्रमाणे लवकर आम्ही आतमध्ये गेलो आणि पाटकन आम्हाला जागा पण भेटलेली आहे. फायनली बसलो आम्ही. यार आय एम सो हॅप्पी. खूप मी एक्सायटेड होते यार. मग बाहेरचं पण मी सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. मला असं वाटत होतं मी मेट्रोमध्ये बसून एवढी खुश होते. एरोप्लेनमध्ये बसल्यास माझं काय होईल आणि मी कधी बसेल. आपली वेळ आली आहे बाहेर पडायची. मला म्हणलं हे पण जरा रेकॉर्ड करू. ते मस्त डोर ओपन होतात. बाहेर रेकॉर्ड. मी जात होते दुसऱ्या रस्त्याकडे. समजून अगं आपल्याला इकडं जायचं आहे. परत एकदा वेळ आली एस्केलेटरवर चढायची. उतरलो. तुम्ही बघू शकता. मी थोडासा व्हिडिओ खूप मोठा होईल यामुळे खूप ट्रिम केलेला आहे मी. कारण एवढा तर कोणी बघणार नाही. आणि प्लीज यार गाईज माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करा. आय एम ट्राईंग माय बेस्ट. जॉब करत मी ट्राय करते. मला 3-4 वेळा असं चढून जरा थोडीशी सवय झाल्याने झाली. हे पण मस्त होते यार बाहेर. आम्ही दोघीचं काढलेलं. ते जाताना मला भीती वाटत होती. कुठं खटकन लागतं की मला बाहेर जाताना. ते त्यांचं स्कॅन होत नव्हतं. फायनली झालं. पडलो बाहेर. बाहेर पडला हे तुम्ही बघू शकता. मंडई आपली काय म्हणते ते भाजी मंडई वगैरे होतं. आणि एवढं मस्त वाटत होतं. फ्लावर्स वगैरे कलरफुल सगळं एकदम भारी वाटत होतं यार व्ह्यू. मी काहीच म्हणते ना, काहीच मी सोडलं नाही रेकॉर्ड करायचं. प्रत्येक एक गोष्ट मी कॅप्चर केलेली आहे. आता कारण माहीत नाही किती व्ह्यूज येणार काय येणार. तर फायनली आम्हाला जे साहित्य सामान घ्यायचं आहे त्या स्टोअरमध्ये जात होतो. विजिट करत होतो. तिथं वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला सुद्धा एवढं छान वाटत होतं यार. मला यातले स्लिपर्स या गाईज खूप आवडतात यार. काय माहिती मी कधी घेईल. आता ही फर्स्ट टाईम आहे आणि मी दगडूशेठला पण पहिली वेळेस व्हिजिट करणार आहे. मी हे फर्स्ट टाईम बघितलेलं आहे. ते मी न्यूजमध्ये बघितलं होतं वगैरे. VIP एंट्री वगैरे असतात. सेलिब्रिटीज वगैरे येतात दगडूशेठला. त्या दिवशी पण एवढा गर्दा होता म्हणतात. तुम्ही बघू शकता. आम्ही सगळं रेकॉर्ड केलेलं आहे. बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं वगैरे. मग आता खायला गेलो. थोडंसं काहीतरी पेट पूजा करावं ते मी रेकॉर्ड केलं. डोसा आणि पुलाव आम्ही मस्त एन्जॉय केला. एवढा काही खास नव्हता. रेकॉर्ड करत आम्ही एन्जॉय करत गप्पा मारीत खाल्ला. बघू शकता. सगळं काही रेकॉर्ड करा म्हणत होती ती. एक पण गोष्ट सोडू नको. फायनली आम्ही स्टोअरमध्ये गेलो. तिथं गिफ्ट हॅम्पर्स आम्हाला काही खरेदी करायची होती. वेगवेगळ्या स्टोअरला आम्ही व्हिजिट केलं यार. कसलं भारी भारी गोष्ट. बघेल तेवढं घेईल तेवढं कमी. म्हणजे असं
काय काय असतं यार, आपल्याला काही माहिती, म्हणजे मला तर काही माहिती नाही. एवढं काय काय नवीन निघालं आहे आर्ट वगैरे. ते बघू शकता बॉक्सेस वगैरे यार. ते रील्समध्ये दाखवतात ना, मी रिॲलिटीमध्ये आज बघितलं बाबा, असं पण काही असते ते प्राईज वगैरे, म्हणजे काय काय विकायला येतं यार. एकदम प्रीमियम टाईप सगळं भारी भारी वाटत होतं गिफ्ट वगैरे देताना. मस्त आहे ना. आपल्या तर नशिबात अजून काही नाही असलं. हे बघा हे किती छान आहे यार, ते बघू शकता. बस मी एक 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 वस्तू रेकॉर्ड करत गेले. हे बघा यार, एवढे छोटेसे ग्लास जार्स वगैरे ठेवून ते गिफ्ट हॅम्पर्स म्हणून देऊ शकतो आपण. आणि ते फॅमिली फंक्शन्स वेडिंगमध्ये वगैरे असतं ना, काय म्हणतात त्याला, त्यामध्ये ठेवायचं. मस्त आहे ना. स्वतःला पण रेकॉर्ड केलं जरा. मी काय माझ्या असं ते असते ना एक संस्कारी बाई असल्यावर, आणि ते डोक्यावरला रुमाल काय मी काढला नाही यार बाहेर फिरताना. एवढं छान वाटत होतं मला खरंच ते कार्ड्स वगैरे ठेवायला. कोणाला कार्ड द्यायचा असेल काहीतरी, काय म्हणतात लेटर वगैरे लिहून. हे बघा बास्केट, तुम्ही बघू शकता समोरचं. एवढं मला एवढं आवडत होतं म्हणता, एवढं फर्स्ट टाईम असल्या शॉपला व्हिजिट केलं तर, म्हणजे बघतो असं बाहेरून वगैरे आपण, आतमध्ये जाऊन मी फर्स्ट टाईम सगळं असं बघून रेकॉर्ड करून आले. तिथं माहिती आहे कॅमेरा अलाउड नव्हता, काही रेकॉर्ड करायला अलाउड, फोटोसुद्धा अलाउड नव्हता. पण मी काय माझा कॅमेरा स्टॉप केला नाही, माझं माझं उगं चालू ठेवला. आपापलं उगं फिरत गेले रेकॉर्ड करत. तर बघूनच पोट भरायचं असल्या गोष्टी आहेत माझ्या. आएंगे हमारे भी अच्छे दिन आएंगे, जब हमें जो पसंद होगा वो हम खरीद लेंगे. बस इसी होप्स पर जी रहे हैं गाइस. फिर हम आ गए हैं आइसक्रीम खाने. जाते जाते एक आइसक्रीम खा ली हमने. गाइस ही खूप घाबरट आहे. हिला एक्सिलेटरवरती चढता नाही येत. संडे हमने सैटरडे के दिन ही क्या बोलते एंजॉय किया, घूम फिर कर आ गए. लागणार आहे. अशी तुम्ही राहिली तरी बाहेर फेकते बघा. मुझे ये भी मोमेंट कैप्चर करना था. वो ऐसे डोर्स ओपन होते हैं मेट्रो के और अंदर घुसना है. अच्छे से रिकॉर्ड नहीं किया मगर आप देख सकते हो कितना फास्ट आ रही थी मेट्रो. वो जो पूरा स्ट्रक्चर होता है उन्होंने फर्स्ट टाइम देखा है. जाते वक्त भी हमें जगह फाइनली मिल गई है. सॉरी गाइस, मराठी प्लस हिंदी प्लस इंग्लिश मिक्स करते हैं. आम्हाला जाताना पण जागा मिळाली. दिवस आमचा गेला आणि सगळं बाहेरून रेकॉर्ड केलेलं आहे. आता माझी एकच इच्छा आहे एरोप्लेनमध्ये बसायची आणि कुठेतरी, कारण महाराष्ट्रामध्ये म्हणजे पुण्यामध्येच एवढं काही फिरलेली नाही. मला वाटतं महाराष्ट्राच्या बाहेर, देशाच्या बाहेर कधी जाईल. आणि माझे खूप मोठे मोठे स्वप्न आहेत यार. मला खरंच ट्रॅव्हल करायचं आहे, सगळं एक्सपिरियन्स करायचं आहे मला. जस्ट वाव यार. व्ह्यू बघा तुम्ही, बिल्डिंग, ट्रेन, काय काय ऑब्झर्व करताल तुम्ही यामध्ये. भरपूर काय ऑब्झर्व करायला. माझे मोमेंट काय म्हणते मेमरीज क्रिएट करायले, अपलोड करायले. आय होप की मी अशी समोर जाईल, माझं काहीतरी यामध्ये करिअर होईल, माझी पण स्वप्न पूर्ण होतील. होप की तुम्ही मला सबस्क्राईब कराल, मला फ्युचर चांगले चांगले व्ह्यूज येतील. मध्ये क्यूट अँड लिटल बेबी आम्हाला बघा. एक गर्ल किती सुंदर आहे यार. आणि तिने पिंक कलर घातला आहे. एवढी सुंदर, एवढी एक्सप्रेशन करत शकता ती. आणि तिला पण सोडलं नाही, तिला रेकॉर्ड केलं मी. ती पण थोडं पळायली होती, तिला उचलून घेतलं की ती रडत होती. क्यूट होती यार ती.
सर्वजण तिला एवढं हे करत होते. फाइनली हम पहुंच गए हैं. तो हम इंटर में वापस आ गए हैं. सिटी से दगड़ूशेठ टेक के कुछ सामान खरीद के. ओके, हमें लिफ्ट का इंतज़ार है नीचे जाने के लिए. हेडफोन्स पण मी कानामध्ये घातलेले होते. आता एक गाणं ऐकतायचं ते मी फर्स्ट टाईम एन्जॉय केलं मेट्रोमध्ये बाहेर फिरले. एवढं छान असं काहीतरी इमॅजिन व्हायला होतं ते सॉंग्स ऐकत माहिती आहे. सनम तेरी कसम माझं सॉन्ग ऐकत होतो आम्ही. दिस इज माय फेवरेट सॉन्ग. मूवी बघितलाय हा. हो फायनली. Bye bye. Please like, share and subscribe to my YouTube channel guys. Bye bye. Take care.